हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. एक छानशी पोस्ट वाचायला मिळाली आणि मन नकळत भूतकाळामध्ये रममाण झालं. मॅटिनीचे दिवस. मॅटिनीला लागलेले चित्रपट बघणं हा त्या काळचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा भाग होता. त्यात एक कैफ असायचा, तो आम्ही पुरेपूर अनुभवला. त्याचे पडसाद, त्याच्या आठवणी वयाच्या साठीतही निश्चित ऊर्जा देणाऱ्या आहेत. साधारण 40-50 वर्षापूर्वीचा हा कैफ आज आठवताना एक जाणवतं की केवळ चित्रपट, नटनट्या इतकंच मर्यादित नव्हतं. ते तर असायचंच, पण त्याही सोबत अनेक इतर गोष्टीही होत्या. आज मॅटिनीचा काळ इतिहास जमा झालाय, पण गोठवलेले हे क्षण अजूनही ताजे आहेत. तसे कुणाचेही चित्रपट चालत, पण खरा सम्राट होता तो देवानंद. शिवाय राज कपूर, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार अनेकदा भेटत. शम्मी कपूर हा तर एक्का होता. CID, 9-2-11, उजाला, तुमसा नहीं देखा, हमराही, ससुराल इत्यादी अनेक चित्रपट मॅटिनीला पाहिलेत. त्या स्वप्ना भरल्या शाली अंगावर घेऊन दिवस अगदी फुलपाखरासारखा जायचा. हा तो मॅटिनीचा काळ. हा सगळा काळ भन्नाट गाण्यांचा होता. भगवान दादांचा अलबेला, देवानंदचा असली नकली, राज कपूरचा श्री 420, दिलीप कुमारचा कोहिनूर या चित्रपटांच्या गाण्यावर पडद्यावर पैसे उधळले जात. प्रेक्षक पडद्यावर डान्स करीत असत. एक बघणेबल सीन असायचा. मुळात थिएटरमधली ही चित्रपट संस्कृतीच आता संपली आहे. प्रेक्षकांचा सहभाग, दाद देण्याची पद्धत हे जवळपास नाहीच. इंटरव्हल झाल्यानंतर येणारा थंड पेयाच्या बाटल्यांवर ओपनर फिरवल्यावर येणारा आवाज आता नाही. गरम शेंगांचे कोण नाहीत. इंटरव्हल संपल्यावर वाजणारी घंटा नाही. आतला मायावी काळोख, पडदा सरकल्यावर येणारा आवाज, सगळं अजून कानात साठवलंय. हा कैफ मल्टिप्लेक्समध्ये नाही. का नाही हे सांगता येत नाही. मॅटिनीचं एक वेगळेपण होतं. अगदी प्रांजळपणे सांगायचं तर चित्रपट साक्षरता वगैरे प्रकार त्या काळी नव्हते. होता फक्त एक वेडेपणा. आज सगळंच बदललंय. TV, मोबाईल याच्यावरही चित्रपट आलेत. एक पडदा थिएटर जाऊन मल्टिप्लेक्स आलेत. आणखीन एक संस्था संपली, ती म्हणजे काळा बाजारवाले. हा देखील एक अविभाज्य भाग होता या सगळ्या संस्कृतीचा. खरं तर मॅटिनीला काळा बाजार नसायचा, त्यामुळे सिनेमा अगदी बजेटमध्ये साजरा व्हायचा. डोअरकीपर इतका स्थितप्रज्ञ माणूस सापडणंच अवघड. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना बॅटरीचा प्रकाश पाडून सीट दाखवली जायची. आपल्या सीटचा वेध घेत बसल्यानंतर उशिरा आलेल्या प्रेक्षकांचा एक प्रश्न अगदी ठरलेला, किती वेळ झाला सुरू? या प्रश्नाला काही अर्थच नसायचा आणि शेजारच्याचं उत्तर अगदी तेच असायचं, आत्ताच टायटल संपलीत. या सगळ्या उपाशी पोटीचं हे आख्यान म्हणजे मॅटिनी. सिनेमाच्या आठवणी अनेक रंगी आहेत. मॅटिनी त्यातली एक केवळ छटा. केवळ माझ्याच नव्हे तर अनेक रसिकांच्या आणि विविध गावांच्या छटा आहेत. उद्या सिनेमाचा इतिहास लिहिला गेला तर मॅटिनीचा उल्लेख हा नक्कीच असेल. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.